तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा 12वा हप्ता बघा, जून महिन्याचा 12वा हप्ता जो आहे तो भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेले नाही। बघा, भरपूर बहिणींच्या कमेंट सुद्धा येत आहे की आम्हाला अजूनपर्यंत जून महिन्याचा 12वा हप्ता आला नाही, पण आमचे अर्ज अप्रूव्ह आहे। अर्ज अप्रूव्ह असून सुद्धा जून महिन्याचा 12वा हप्ता मिळाला नाही। त्याचप्रमाणे जुलै महिन्याचा सुद्धा 13वा हप्ता त्यांना मिळणार की नाही, त्यामागे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे। बघा, पडताळणी सुरू आहे। पडताळणीचा विषय वेगळा आहे, पण महत्त्वाचा विषय मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। त्या कारणामुळे सुद्धा तुमचे पैसे अडकलेले आहेत। बघा, त्या कारणामुळे सुद्धा पैसे अडकलेले आहेत। तुम्ही जरी पात्र असाल, सर्व गोष्टींमध्ये पात्र असाल, कुठेच तुमचा अर्ज रद्द होण्यासाठी कारण नाही। पण एक महत्त्वाचं रिझन आहे बघा, या ठिकाणी एक महत्त्वाचं रिझन आहे की तुमचा अर्ज जो आहे तो अप्रूव्ह आहे, पण पैसे तुमचे अडकणार। पण ते काम केल्याशिवाय तुमचे पैसे येणार नाही, किंवा जून महिन्याचा हप्ता किंवा जुलै महिन्याचा हप्ता, जून किंवा जुलै महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही। बघा, रिझन काय त्यामागे आहे ते सर्वात महत्त्वाचं रिझन मी तुम्हाला सांगणार आहे, आणि त्याचबरोबर तुम्हाला करायचं काय आहे त्यासाठी ते सुद्धा क्लिअर तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे। बघा, सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी विषय तुम्हाला माहित आहे, पैसे जमा होण्यासाठी कशाची गरज असते? पैसे जमा होण्यासाठी डीबीटी आधार सीडिंगची या ठिकाणी गरज असते। म्हणजे तुमचं बँक अकाउंट आणि तुमचं आधार कार्ड हे डीबीटीच्या डिपार्टमेंटमध्ये या ठिकाणी लिंक असलं पाहिजे। तुमचं बँक अकाउंट, तुमचं आधार कार्ड हे डीबीटीच्या डिपार्टमेंटमध्ये लिंक असलं पाहिजे, तरच तुमचे पैसे येणार। आजपर्यंत तुमचे पैसे आले कारण डीबीटी मध्ये तुमचं बँक अकाउंट लिंक होतं। पण आता बघा, पडताळणी झालेली आहे, पडताळणी सुरूच आहे, कारण डीबीटी वर सुद्धा पडताळणी सुरू आहे। डीबीटी वर पडताळणी कशा प्रकारची सुरू आहे, तर तुमचं बँक अकाउंट, तुमच्या बँक अकाउंटवरचं नाव आणि तुमच्या आधार कार्डवरचं नाव हे सारखं आहे का? तुमच्या बँक अकाउंटवर एकही अक्षराची चुकी असेल आणि आधार कार्डवर एकही अक्षराची चुकी असेल किंवा मॅच होत नसेल, आधार कार्डवरील बँक पासबुकवरील नाव आणि आधार कार्डवरील नाव जर मॅच होत नसेल, तर त्या ठिकाणी तुमचं डीबीटी फेल होणार आहे, म्हणजे खात्यामध्ये पैसे जमा व्हायला प्रॉब्लेम होणार। ऑनलाईन अर्ज करताना सुद्धा त्या ठिकाणी चेक केले जाते की तुमचं अल्फाबेटिकली एकूण एक अक्षर आधार कार्ड आणि बँक पासबुकवर मॅच होत आहे का? बघा, भरपूर बहिणींना आजपर्यंत लाभ भेटलेला आहे। भरपूर बहिणींचं बँक पासबुकवर नाव वेगळं आहे, आधार कार्डवर नाव वेगळं आहे। ज्या बहिणींचं नवीन लग्न झालेलं आहे, ज्या बहिणी नववधू आहे, पण त्यांचं बँक पासबुक जुनं त्यांच्या गावी होतं, माहेरला होतं, पण आधार कार्ड अपडेट केल्यामुळे त्यांनी या ठिकाणी अर्ज भरला, पण ते बँक अकाउंट डीबीटी आधार लिंक होतं, ते बँक अकाउंट डीबीटी आधार सीडिंग होतं, त्यामुळे त्यांना आजपर्यंत पैसे आले। पण आता बघा, डीबीटी वर सुद्धा पडताळणी होत आहे, आणि तुमचं बँक पासबुकवर जर नाव वेगळं असेल आणि आधार कार्डवर नाव वेगळं असेल तर पैसे थांबवण्यात आलेले आहे। यामध्ये बघा, मी एका अर्जदार बहिणीचा अर्ज भरला होता, त्या बहिणीचं जे आहे ते मागच्याच वर्षी लग्न झालेलं होतं। त्यांनी त्यांचं बँक अकाउंट नंबर अपडेट केला नाही किंवा त्या नावामध्ये बदल केला नाही। आधार कार्ड त्यांनी सासूरवाडीचं नवीन बनवलं, पण बँक पासबुक जुनंच होतं, जुन्याच नावाचं होतं, त्यांचे आजपर्यंत पैसे आलेले होते। मग काय झालं, अचानक त्यांचा जून महिन्याचा 12वा हप्ता आलेला नाही। मी माझ्या आयडी पासवर्डवरून अर्ज चेक केला, बघा अर्ज अप्रूव्ह आहे। आयडी पासवर्डवरून अर्ज चेक केला, अर्ज अप्रूव्ह आहे, कोणत्याच प्रकारचं रिझन या ठिकाणी नाही, नो ऑप्शन आहे, आणि बाजूला पेमेंट बटन आहे। अर्ज अप्रूव्ह आहे, याचा अर्थ काय, तर पैसे 100% यायला पाहिजे, डीबीटी सुद्धा ऍक्टिव्ह आहे। पण रिझन काय आहे, त्यांचं बँक पासबुकवर जे नाव आहे आणि आधार कार्डवर नाव आहे ते या ठिकाणी वेगळं आहे, म्हणजे ते डीबीटी डिपार्टमेंटमध्ये मॅच झालेलं नाही। आता नवीन पडताळणी सुरू आहे, डीबीटी वर सुद्धा पडताळणी सुरू आहे की तुमचं आधार कार्डवर नाव सारखं आहे का आणि बँक पासबुकवर नाव सारखं आहे का। तर त्या बहिणीचे जेव्हा पैसे आले नाही, मी त्यांना सांगितलं की तुम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये महिला व बालविकास विभागामध्ये जाऊन भेट द्या। त्यानंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना समजलं की त्यांचं बँक पासबुकवर नाव वेगळं आणि आधार डीबीटीवर नाव वेगळं असल्यामुळे त्यांचे पैसे थांबलेले आहेत, त्यामुळे त्यांचा जून महिन्याचा हप्ता आला नाही। ते त्या ठिकाणी त्यांना कारण देण्यात आलं की बँक पासबुक आणि आधारवर नाव वेगळं असल्यामुळे तुमचे पैसे अडकलेले आहे, डीबीटीवर तुमचा इश्यू झालेला आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमचं नाव चेंज करून घ्यायचं आहे। तुमच्या आधार कार्डनुसार तुमचा आधार कार्ड जो काही आहे ते बँकेत घेऊन तुम्हाला केवायसी करायची आहे, आणि बँक पासबुकवर नाव तुमचं चेंज करून घ्यायचं आहे, किंवा ज्या ठिकाणी आता तुम्ही राहता, ज्या पत्त्यावर तुम्ही राहता, आधारनुसार ज्या पत्त्यावर तुम्ही राहता, ज्या ठिकाणाहून तुम्ही अर्ज भरला ते बँक अकाउंट तुमचं त्या बँकेला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। हे बँक अकाउंट ट्रान्सफर केलं की ऑटोमॅटिक या ठिकाणी केवायसी करावी लागेल, आणि ऑटोमॅटिक त्या ठिकाणी तुमचं नाव चेंज होईल आणि डीबीटी तुमचं ऍक्टिव्हच राहील, ते रद्द होणार नाही। मग त्या ठिकाणी नाव जे आहे ते मॅच झालं, मॅच झाल्यानंतर ऑटोमॅटिकच तुमचे पैसे यायला सुरुवात होणार। जून महिन्याचा 12वा हप्ता आणि जुलै महिन्याचा 13वा हप्ता पात्र आणि अर्ज अप्रूव्ह राहिला तर 100% खात्यामध्ये जमा होणार। तर बघा, तुमच्यासोबत जर हा प्रॉब्लेम झाला असेल किंवा तुम्ही अजूनपर्यंत तुमचं नाव अपडेट केलं नसेल, तुम्ही नववधू असाल किंवा तुमच्या स्पेलिंगमध्ये प्रॉब्लेम असेल, आधार कार्डवर बँक पासबुकवर स्पेलिंगमध्ये प्रॉब्लेम असेल, तर लगेचच हे अपडेट करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचा जुलै महिन्याचा 13वा हप्ता जरी यायचा असेल किंवा जून महिन्याचा 12वा हप्ता मिळाला नसेल तर लगेचच
जे काही वितरण सुरू झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. तर बघा लगेच ही अपडेट आहे, महत्त्वाची अपडेट आहे. भरपूर बहिणींना या गोष्टीसाठी सुद्धा त्यांचे पैसे थांबवण्यात आलेले आहेत. बघा लगेचच जे काही तुमचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करून घ्या. बँक पासबुक आणि आधार कार्ड अपडेट करून घ्या. त्याचप्रमाणे नाव सुद्धा बँकेमधून चेंज करून घ्या, म्हणजे डीबीटीला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. तुमचा अर्ज अप्रूव्ह आहे आणि डीबीटी ऍक्टिव्ह आहे तर 100% तुमचा पैसे तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जून महिन्याचे आणि 1500 रुपये जुलै महिन्याचे ऑगस्ट महिन्याच्या स्टार्टिंगला 3 ते 5 तारखेपर्यंत वितरणाला सुरुवात होणार आहे आणि पैसे सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्याचप्रमाणे बघा अर्ज सुद्धा रद्द झालेला आहे. भरपूर बहिणींची या ठिकाणी अर्ज रद्द झालेला आहे. त्याचं कारण आहे की राशन कार्डवर जे आहे, राशन कार्डवर त्यांनी एकापेक्षा जास्त अर्ज भरले, 2 पेक्षा जास्त अर्ज राशन कार्डवर त्या बहिणींनी एकाच कुटुंबातील बहिणींनी भरले. बघा कुटुंबातील मुख्य व्यक्ती जे काही सिनियर व्यक्ती आहेत त्यांनी सुद्धा भरले, त्यानंतर जे काही तरुणी आहे त्यांनी सुद्धा भरले आणि नवविवाहित जे काही वधू आहे त्यांनी सुद्धा अर्ज भरले किंवा 4 पेक्षा जास्त सुद्धा अर्ज भरलेले आहेत. अशी कमेंट सुद्धा माझ्या कमेंट बॉक्समध्ये आलेली आहे की 4 पेक्षा जास्त अर्ज भरले आणि आमचे अर्ज रद्द झाले. पण दोनच जे काही आहे, दोनच अर्ज रद्द व्हायला पाहिजे होते, पण बाकी 2 बहिणींना जे आहे ते या ठिकाणी पैसे भेटायला पाहिजे होते. कमीत कमी 2 बहिणींना तरी या ठिकाणी पैसे भेटायला पाहिजे होते, पण सरसकट 3 ते 4ही अर्ज या ठिकाणी रद्द करण्यात आलेले आहे. 3 ते 4ही अर्ज रद्द करण्यात आले, पण अजूनपर्यंत अर्ज रद्द झालं म्हणून त्यांना ऑनलाईन सुद्धा त्या ठिकाणी दिसत नाही. ऑनलाईन सुद्धा त्या ठिकाणी दिसत नाही. चेक केल्यानंतर बघा काय दाखवण्यात येते, चेक केल्यानंतर दाखवण्यात येते की अर्ज अप्रूव्हच आहे, अर्ज अप्रूव्हच आहे असं दाखवण्यात येते. पण त्यांनी जे आहे ते कलेक्टर ऑफिस महिला व बालविकास विभागामध्ये विचारल्यानंतर त्यांना सांगितलं की एकाच राशन कार्डवर जास्त अर्ज भरल्यामुळे तुमचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत. पण अर्ज अप्रूव्ह दाखवत आहे कुठे, पोर्टलवर चेक केल्यानंतर या ठिकाणी त्यांचा अर्ज अप्रूव्ह दाखवत आहे. पोर्टलवर चेक केल्यानंतर अर्ज अप्रूव्ह दाखवत आहे. मग त्या बहिणींना काय आशा आहे की त्या बहिणींना आशा आहे की आपला अर्ज अप्रूव्ह आहे पण आपले पैसे 100% जमा होईल. या ठिकाणी शासनाने लवकर अपडेट करायला पाहिजे. जर तुम्ही अर्ज रद्द केले असेल तर या ठिकाणी तुमचा अर्ज रद्द झाला आहे. पोर्टलवर सुद्धा अपडेट करा की अर्ज रद्द झालेला आहे. पोर्टलवर चेक केल्यानंतर माहित पडते की अर्ज अप्रूव्ह आहे. या ठिकाणी अप्रूव्ह दाखवते, या ठिकाणी अर्ज अप्रूव्ह दाखवले जाते आणि या ठिकाणी रिझन सुद्धा काहीच दाखवले जात नाही. पण त्या ठिकाणी जेव्हा महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर जेव्हा आपण विचारलं तर ते सांगतात की अर्ज रिजेक्ट झालेला आहे. शासनाने लगेच या पोर्टलवर जे काही आहे ते अपडेट करायला पाहिजे की पूर्ण जे काही ती माहिती आहे की राशन कार्डवरून अर्ज रद्द करण्यात आला की 4 चाकी कारवरून अर्ज रद्द करण्यात आला की दुसरं काही रिझन आहे त्यावरून अर्ज रद्द करण्यात आलेला आहे. बघा अशा बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता आणि जुलै महिन्याचा 13वा हप्ता मिळणार नाही. अर्ज जर अप्रूव्ह असेल तरीही तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन चेक करून घ्यायचं की तुमचा अर्ज रद्द झाला आहे का. बघा आधार कार्ड आणि बँक पासबुकवर सुद्धा नाव चेक करून घ्या आणि तुमचा अर्ज सर्वात आधी चेक करून घ्या जर तुम्हाला जुलै महिन्याच्या हप्त्याची सुद्धा तुम्ही वाट पाहत असेल. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.